नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बटाटा आणि मटार घालून कांदा लसूण न वापरता ही आलू मटर सब्जी करणार आहोत। ही तुम्ही चपाती, भाकरी, पोळी, पराठा ह्याच्याबरोबर खाऊ शकता। डोशाबरोबर पण छान लागते। तर इथे एका कढईमध्ये थोडं तेल घातलेलं आहे, 1 चमचा। त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे थोडे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा हिंग घातलेला आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 कप चिरलेला टोमॅटो घातलेला आहे, पिकलेला छान लाल लाल। आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा आल्याची पेस्ट, अर्धा चमचा मिरचीची पेस्ट। तुम्ही इथे मिरची चिरून पण घालू शकता। नंतर मीठ, इथे मी थोडंसं गूळ वापरते आहे, तुम्ही हवं तर साखरही घालू शकता। हे एवढं सगळं घालून हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि 4-5 मिनटं शिजू द्यायचं आहे। निदान टोमॅटो मऊ व्हायला पाहिजे जरा। टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपण इथे 1 पाव कप घट्ट दही, जे थोडंसं बीट करून घेतलेलं आहे, घुसळून घेतलेलं आहे किंवा व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे, असं दही घालायचं आहे। आणि हे दही घालून आपण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून 3-4 मिनटं हे एकत्र शिजू द्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालते आहे मी, तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता। अर्धा कप मटार घालायचे, फ्रोझन किंवा ताजे। आणि हे सगळं मिसळून घ्यायचं आहे। 1 कप उकडलेला बटाटा, सालं काढून चिरून घेतलेला आहे तुकडे। बटाट्याचे तुकडे आपण ह्याच्यात घालतो आहे भाजीमध्ये आणि सगळं मिसळून घेतो आहे। अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 अर्धा कप पाणी घालते आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। परत झाकण ठेवून 4-5 मिनटं शिजू द्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा चिरलेली कोथिंबीर घालते आहे बारीक। बटाटा आधी शिजलेला आहे, मटारला शिजायला वेळ लागत नाही, त्यामुळे ही भाजी पटकन होती आहे। आता ही भाजी तयार झाली की फ्लेम बंद करा आणि चपाती, पुरी, पराठा, डोसा ह्याच्याबरोबर सर्व करा। झटपट होणारी ही भाजी नक्की करून बघा। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।